शकता मस्त अशी खमंग पालक मॅगी तयार झालेली आहे। खूप कमी काय सामान टाकलं मी, टोमॅटो, कांदा, मिरची आणि थोडंसं गाजर वगैरे, जिरं, मोहरी आणि थोडे हिंगाची फोडणी दिली आणि तेलामध्ये बनवलं होतं। वरतून थोडंसं 1 चमचाभर तूप टाकलं आणि मग बघू शकता किती छान असं मस्त खमंग वास येत आहे पालक मॅगीचा। आता मुलांना घालून देते, थोडं जास्तच बनलं आहे आणि मग मी पण त्याचा आस्वाद घेईल काम वगैरे आवरल्यानंतर। आता हा मुलांसाठी ट्रेमध्ये घालून देते, गार होतं आणि मग थोडं बरं पडतं, त्यांनाही खायला छान दिसेल ते। आणि मग मस्तपैकी गरमागरम मॅगी तयार झाली आहे। मॅगीचे खूप व्हरायटी बनवते मी, वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते। मग मध्येच ते खूप जास्त प्रमाण वाढलं होतं मॅगीचं, मग आम्ही स्वतःच ते नको एवढं प्रमाण म्हणून आम्ही बंद केलं आणि मग नंतर मग खूप दिवसानंतर आज पुन्हा एकदा मॅगी छान दिसत आहे, मलाही खावेसं वाटत आहे। तर ठीक आहे मंडळी, या तुम्ही ही मॅगीचा मस्तपैकी आस्वाद घेऊया। तुम्ही काय बनवलं इव्हनिंग स्नॅक्स मलाही नक्की सांगा।